काल उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस होता, पण आज राज्यभरात चर्चा आहे ती लोकशाहीची नाही तर नाराजीची. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही निवडणूक नाही तर पक्षांतर्गत युद्ध बघायला मिळालं. तिकीट वाटपाचा गोंधळ, तिकीट वाटपात निष्ठेला डावलण्यात आलं, आयारामांना मान मिळाला आणि वर्षानुवर्ष झेंडा उचलणारे कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले. एका मंत्र्याच्या दोन्ही मुलांना तिकीट, मग निष्ठावंत कार्यकर्त्यांची किंमत शून्य. महापालिका निवडणूक आणि भाजप कार्यालयात राड्याची संपूर्ण ए टू झेड कहाणी. नमस्कार, मी गणेश जाधव आणि आपण पाहत आहात एमसीएन न्यूज. घोषणाबाजी, दरवाजे तोडले, खुर्च्या उलटल्या आणि नेतृत्वाविरुद्ध थेट संताप. तिकीट न मिळाल्यानं भाजप कार्यालयात महिलेचं उपोषण. निवडणूक लढायची इच्छा इतकी तीव्र की महिलेचा संताप बेशुद्ध पडण्यापर्यंत गेला. कायदा आणि राजकारण आमने सामने. आणखी धक्कादायक दृश्य म्हणजे हातात हतकडी आणि तरीही निवडणुकीचा अर्ज दाखल. हा कायदा आहे का की राजकीय सवलत? दंड थोपटले गेले, इम्तियाज जलील यांचे पतंग उंचावले गेले. शक्ती प्रदर्शनातून थेट राजकीय आव्हाड, युतीतही तणाव. RPI कार्यकर्त्याकडून BJPचे बॅनर फाडले गेले. तर भाजप शिवसेना युती तुटली का? भाजपकडून शिवसेनेवर आरोप तर शिवसेनेकडून भाजपने विश्वासघात केला असा पलटवार. महायुतीचा आखाडा उघड्यावर आला आहे. मंत्र्यांनाही मागचा दरवाजा. सकाळपासून भाजप कार्यालयात नाराजीचा स्फोट. मंत्री अतुल सावे यांना चक्क मागच्या दरवाजातून निघावं लागलं. नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या रूमचा दरवाजाही तोडला. या निमित्तानं आजचे थेट सवाल आहे, हा लोकशाहीचा उत्सव आहे का की सत्तेचा बाजार? तिकीट वाटपात कार्यकर्त्यांची किंमत शून्य आहे का? छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक लढली जाते का की पक्षातल्या नाराजीला फक्त आवर घातला जातोय? तिकीट कुणासाठी? निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी की आयाराम आणि नातेवाईकांसाठी? हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे का की नातेवाईकांचा आणि आयारामांचा क्लब? कार्यकर्ते रडतात, नेते मात्र सुरक्षित का? पक्ष चालतोय का की आतून फुटतोय? उत्तर मिळेल, पण नुकसान कोणाचं होणार, पक्षाचं की लोकशाहीचं? या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.